तुम्ही जेव्हा मल्चिंग खरेदी करायला जात असाल वगैरे विषय, तेव्हा तिथे 30 मायक्रॉन, 28 मायक्रॉन, 27 मायक्रॉन, 25 मायक्रॉन, 23 मायक्रॉन, पार 15 मायक्रॉनपर्यंतची मल्चिंग मार्केटमध्ये उपलब्ध असते. मग अशा वेळेस शेतकरी कन्फ्यूज होतात आणि ते त्या कन्फ्युजनमध्ये काही चुकीचा निर्णय घेऊ शकतात. म्हणून शेतकऱ्यांनी कोणत्या थिकनेसची मल्चिंग वापरावी, तर जी काही थिकनेस आहे ही डिपेंड असते तुमच्या पिकांवर, तुमच्या पिकाच्या आयुष्यावर. म्हणजे समजा तुमचं पिकाचं आयुष्य आहे 3 महिने, तर तुम्ही अशी मल्चिंगची निवड करावी की तिचं आयुष्य पण 3 महिने आहे. मग अशी मल्चिंग म्हणजे काय, तर कमीत कमी 20 मायक्रॉन. समजा तुमच्या पिकाचं आयुष्य आहे 6 महिने, तर तुम्ही 25 मायक्रॉनची निवड करावी. की समजा तुमच्या पिकाचं आयुष्य त्याच्यापेक्षा जास्ती आहे 10 महिने, 12 महिने, तर तुम्ही 30 मायक्रॉनची जी मल्चिंग आहे तिचा निवड करावी.